शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल एक नवीन महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. बघा, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळाला असला तरी त्या ठिकाणी आता पीक विमा आणि नवीन पीक कर्ज घेताना एका नव्या संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. यंदा पीक विमा फॉर्ममध्ये केंद्र सरकारने नवीन समाविष्ट केलेल्या एका हमीपत्र अटीमुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठा संभ्रम आणि निर्माण झालेला आहे. तर त्या ठिकाणी अटीनुसार विमा काढल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतल्याचे निदर्शनास आले तर विमा कंपनीला नुकसान भरपाई रोखण्याचा किंवा अर्ज रद्द करण्याचा त्या ठिकाणी अधिकार असणार आहे. नेमकी अट काय आहे बघा. सध्या राज्यभरात खरीपाच्या पीक विम्याची त्या ठिकाणी लगबग सुरू आहे. मात्र विमा फॉर्म भरताना एका हमीपत्रावर संमती दर्शवणे अनिवार्य देखील करण्यात आलेले आहे. या हमीपत्रात स्पष्ट म्हटले की माझ्या पिकावर कोणत्याही प्रकारचे पीक कर्ज काढलेले नाही. जर भविष्यात मी असे कर्ज घेतल्याचे आढळून आले तर मी विमा कंपनीला माझा अर्ज रद्द करण्याचा किंवा नुकसान भरपाई नाकारण्याचा पूर्ण अधिकार असेल. ही संमती दिल्याशिवाय विम्याचा फॉर्मच पुढे जात नसल्याने शेतकरी हवालदिल त्या ठिकाणी झालेले आहे. गेल्या वर्षी ही अट नव्हती. त्या ठिकाणी आता 56 लाख शेतकऱ्यांच्या भवितव्यावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. यंदाच्या त्या ठिकाणी वर्षी अल निनोचा प्रभाव असल्याने पावसाचे प्रमाण अनिश्चित राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत उत्पादन घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अटी आणि शर्तींचा गोंधळ जरी असला तरी भविष्यातील नैसर्गिक संकटे आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा त्या ठिकाणी काढून घ्यावा असा सल्ला त्या ठिकाणी कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे.